10 लाख रुपये भरले नाही म्हणून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून उपचार देण्यास नकार देण्यात आलाय। उपचार देण्यास नकार दिल्यानं महिलेचा मृत्यू झालाय। अमित गोरखे यांच्या पीएच्या पत्नीच्या डिलिव्हरी वेळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची मुजोरी समोर आली आहे। 3 लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली असतानाही उपचार केले नसल्यानं महिलेचा मृत्यू झालेला आहे। पुण्यामधली ही बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 10 लाख रुपये भरले नाहीत म्हणून उपचारास नकार देण्यात आला आणि यामध्ये महिलेचा मृत्यू झाला। या संदर्भात अमित गोरखे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहू। करण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं। त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे। प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिली, अमित गोरखे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। तर बातमी आपण पाहतोय 10 लाख रुपये भरले नाहीत म्हणून महिलेवर उपचारासाठी नकार देण्यात आला। ही सगळी घटना कुठली आहे तर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधली आणि त्यामुळे या महिलेचा मृत्यू झालेला आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। बालाजी। विक्रांत, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, कारण धर्मदाय संलग्न असलेलं दीनानाथ मंगेशकर एवढं मोठं हॉस्पिटल आहे। त्या हॉस्पिटलमध्ये एका विधान परिषदेच्या आमदाराच्या पीएच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये उपचार देण्यास नकार देण्यात आला आणि त्यामुळे त्या महिलेचा त्यात मृत्यू झालेला आहे। त्यानंतर 3 लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली असताना देखील हॉस्पिटलकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे मंगेशकर कुटुंबियाची एवढी मोठी पार्श्वभूमी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये असे सगळे गैरप्रकार होत असल्याचा आरोप स्वतः विधान परिषदेचे भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे ते तक्रार सुद्धा करणार आहेत। मात्र अशा प्रकारे सर्वसामान्यांसोबत सुद्धा किती गैरवागणूक या हॉस्पिटलकडून मिळू शकते याचा प्रत्यय आलाय आणि केवळ पैशा अभावी म्हणजे पैसे न भरल्यामुळे या महिलेचा जीव गमवावा लागला। त्यामुळे आता हॉस्पिटलकडून यावर काही प्रतिक्रिया येते का ते पाहावं लागेल। आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र संपर्क होत नाहीये आणि अशा पद्धतीने जर हे काम होत असेल तर याची चौकशी होते कशी ते पाहणं महत्वाचं आहे। विक्रांत, बालाजी, तुम्ही म्हणताय ते खरं आहे। जर आमदाराच्या पीएच्या सत्ताधारी आमदाराच्या पीएच्या पत्नीच्या बाबतीत ही घटना घडू शकते तर सर्वसामान्यांच्या बाबतीत सुद्धा घडू शकते। आमदार अमित गोरखे यांनी काय म्हटलं तर मंत्रालयातून फोन गेल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलनं उपचार करण्यास टाळाटाळ केली। सर्वसामान्यांचं काय काय नेमकं सुरू आहे हॉस्पिटलमध्ये? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधला सगळ्यात मोठा जो समस्या आहे ती म्हणजे तिथलं प्रशासन हे संपर्कच करत नाही आणि फक्त पैसे भरा, एवढे पैसे लागतील, एवढ्या उपचाराचे एवढे पैसे लागतील असं बोललं जातं। एकीकडे धर्मदाय आयुक्त हे सगळं हॉस्पिटल जोडले गेलेलं आहे, तिथे गरिबांना उपचार मिळावेत यासाठी ही सगळी ट्रस्ट निर्माण केली आहे। गरिबांना जाऊ द्या, मात्र आमदारांच्या पीएनं सुद्धा मंत्रालयात फोन आल्यानंतर सुद्धा हे हॉस्पिटल उपचार करू देत नाही किंवा पैसे भरल्याशिवाय उपचार देत नाही। त्यामुळे सर्वसामान्यांना कशी वागणूक इथे मिळत असेल हा प्रश्न आहे आणि हा जो हॉस्पिटलचा मुजरपण आहे हा सातत्याने या भागामध्ये घडतोय, या हॉस्पिटलमध्ये घडतोय। बालाजी, तुम्हाला थोडा वेळ थांबवतो। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। प्रकाश आंबेडकरजी, एक आमदार आहे, आमदाराचा पीए आहे, त्याच्या पत्नीला योग्य वेळी उपचार मिळत नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू होतोय। सर्वसामान्यांचं काय, नेमकं काय सुरू आहे रुग्णालयामध्ये, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये? निश्चितच ती घटना गंभीर आहे आणि खरं म्हणजे पहिल्यांदा प्राधान्यानं उपचार करणं अपेक्षित आहे, तो आमदारांचा पीए असेल किंवा सामान्य माणूस असेल। अगदी, परंतु दुर्दैवानं ती घटना जी घडली त्या घटनेबद्दल वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती आवश्यक कारवाई करणं अपेक्षित आहे।